हा श्रीकांत मोरे. हा शहरातील मोठ्या IT कंपनीचा CEO आहे. अनिल आवटे या शहरातील एक नामवंत डॉक्टर. यांचं स्वतःचं हॉस्पिटल सुद्धा आहे. शार्दूल पाटील एका मोठ्या राजकीय नेत्याचा एकुलता एक मुलगा. संजय देशमुख या शहरातील एक मोठा बिल्डर. सिद्धांत जोशी हा निसर्गप्रेमी आहे. नेहमी निसर्गावर ब्लॉग लिहित असतो. याला निसर्गाच्या सान्निध्यात राहायला खूप आवडतं. हॅलो, हां सिद्धांत बोलतोय. हां माझाच ब्लॉग आहे तो. हां थँक्यू सर. अच्छा, कधी आहे एक्झिबिशन? हां चालेल करतो मी, तयारी करतो एक्झिबिशनची. ओके थँक्यू. आपला मित्र सिद्धांत याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन सिद्धांत. थँक्यू फ्रेंड. चला, आम्हाला वाटत होतं इतकी वर्ष नुसतं मुंबईत फिरत होता, पण नशीब काहीतरी उपयोग झालायचा. काय रे सिद्धांत, मला सांग, नेमकं तिथे जाऊन करतोस तरी काय? तिथे ना मला मनाला एक शांती मिळते. शुद्ध हवे तसा मोकळा श्वास घ्यायला मिळतो. दॅट्स ट्रू यार. नाहीतर आमच्या बायका पोरांमुळं मोकळा श्वास काय, साधा श्वास सुद्धा घेता येत नाही लवकर. सिद्धांत, आम्हाला पण घेऊन जा कधीतरी. मी तुम्हाला किती वेळा बोललोय, तुम्ही यायलाच तयार नाही. वेडायस का? कोण जाणार त्या जंगलात आणि राहणार? का रे, जंगलात जायला फाटते का तुझी? ए, आपण कोणाच्या बापालाही घाबरत नाही. अरे संजय, मस्करी केली. इतका काय सिरियस होतो रे? सिद्धांत, पण आम्ही जंगलात कधी राहिलो नाही. मी सांगेल तुम्हाला, पण माझी एक अट आहे. तिथे कुणीही दारू प्यायची नाही. अरे यार, मग काय मजा. तू पण आमच्या बायकासारखं बोलू नकोस. घरी बायकाच्या मक्तेदारीला कंटाळून एक दिवस बाहेर जायचं म्हटलं तरी तर तुझं सुरू आता. अरे आपण दारू तर रोजच पितोय. तिथे आपण निसर्गाचा आस्वाद घ्यायला चाललोय. ओके बाबा, नाही पेची ना दारू तर नाही पेची दारू. ठीक आहे, असं असेल तर सांग, कुठे जायचं मग? जंगलात जाऊया. कोण कोण येतं जंगलात? मी तर आहे तर. मी पण. पण संजय, तुझं काय? बघू, सांगेन मी नंतर. माझ्या काही मीटिंग्स आहेत, सांगेन मी. नंतर कधी? अरे सांगेन ना, काय घाई आहे. अरे तुम्ही त्याला फोर्स नका करू, नाही येणार तो. अरे श्री, अनिलचं काय? येणार होता ना? अरे हे काय, त्यालाच फोन लावतोय. सकाळी तो येतो म्हटलं होता, आता फोन पण लागत नाहीये. बघ, प्रयत्न कर. काय बोललो? फोन नाही लागत आहे? सालीन टांग तर नाही दिले डॉक्टरने? काय? का रे एवढा वेळ? अरे माझी सासू गेली. काय? काय?
हे आता काय करायचं? आता काय सांगायला कशाला आला रे? आम्ही तर मजा केली असती ना. आता प्लॅनच कॅन्सल करावा लागेल. अरे माझी सासू तिच्या गावी गेली. अरे असं पूर्ण बोल ना, सासू गेली काय? चहाला बायकोरी ऐकलं असतं तर आज डॉक्टरचंच ऑपरेशन झालं असतं. चला निघूया. अरे संजय येतोय ना, त्यासाठी वेट करायचं. थांबायचं, मला नाही वाटत तो येईल म्हणून. चला निघू आपण. काय रे, मला सोडून कुठे चालले? मी पण येतोय. ठंडी हवा गुनगुनाए, पंछी भी गीत सुनाए, केसरे लहराए, सबके दिल को ये बहलाए। ठंडी हवा गुनगुनाए, पंछी भी गीत सुनाए, केसरे लहराए, सबके दिल को ये बहलाए। हो ये नदिया की धारा जो बहती ही जाए, जो पास इसके आए तो प्यास बुझाए। ये बरसाती बेले जो मस्ती में खेले, खुशियों का हमें संदेश दिए जाए। पुढं कोणी जायचं नाही बरं का इथनं. थांबायचं, थांबायचं. हा, बस. ओके, एक मिनिट थांब, 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 थांब. तू गडबड चला करू उतरा नको. खाली, उतरा, घ्या इकडून खाली, जावा जावा खाली. सिद्धांत पुढं, इथून इथून आता आत. हां मला जाऊ दे. या इकडे. या, चला जाऊ दे. इथं हे झुडपची दोन. हां लो आ गई मंजिल. काय गाईस, कसं वाटतंय? एकदम झक्कास. एकदम झकास. लय थंडगार वारं सुटलं रे. नेचर इज वेलकमिंग अस. या येड्याला बरं कळलं. चला गाईस, चला, वेळ होते, चला. चायला अजून किती चालावं लागेल रे? मरणाचा थकवाला राव इथपर्यंतच. 1 वर्षात चालणं तेवढं आज चाललो. अरे आणखी एखादा तास बस, चला. अरे सध्या कंटाळा आला यार. का रे, दमला इतक्यात? हो एनर्जी हवी का? दे. हळू हळू हळू
खाली बघून चाल रे. संजय तुला दिसतंय का? हो. हळूच ये संजय. संजय हळूच हा. हो या थांबू नका, चला लवकर. ए सिद्धांत काय रे? आईला ती आकसली रे. अरे वनवा पेटला असेल. आईला यायचा तर नाही ना रे हा वनवा इथपर्यंत. अरे काळजी नको करू, असं होतंय जंगलात कधी कधी वनवे पेटतात. ए चला यार, आपण एक पेग मारू इथे. हे पण आपलं ठरलं होतं दारू प्यायची नाही. तू कोण ठरवणारा? मी दारू पिणार? साला प्रत्येक वेळी तुझीच मर्जी का? संजय हे भांडणाची वेळ नाहीये. अरे हा साला असाच करतो नेहमी. त्या दिवशी जर का आंदोलन केलं नसतं तर माझी अख्खी बिल्डिंग उभी राहिली असती. हा नेहमी आपलंच खरं करतो. याच्यासाठी मित्र नाही, निसर्ग हा महत्वाचा. ऐका, पहिल्यांदा आपण सेफ ठिकाणी जाऊया. चल. हे काय भांडणाची चल, वेळ चल. नाही. नंतर आपण बघू काय असेल ते. अजून तरी सुद्धा चालणं हे काय नसेल नाही तर असं काय साबी काय म्हणतात ना. ठीक आहे, ही जागा मला करेक्ट वाटते. आपण इथे थांबायला हरकत नाही. आईला पण ती आग तर यायची ना रे. डोंट वरी, नाही ना. तू काही येडा बिडाय का रे? मरणाचा अंधार इथं. आधीच आमची हातभर फाटली आहे आणि तू म्हणतो इथंच राहायचं. शार्दूल, तू घाबरू नको. आपण इथे कॅम्प फायर करूया. हे फक्त वाळलेली लाकडं गोळा करा, चांगली झाडं तोडू नका. तू गप रे. इथं आमची आधीच हातभर पाडले आणि तुला तुझ्या झाडांची पडले. म्हणजे आम्ही सगळे चुते आहोत. ए श्री, हा घे कोयता, तू झाडं कापून आण. चल शार्दूल जाऊया. शार्दूल, बोल ना. हे झाड मला ठीक वाटतंय. चालतंय, घे तोडून. का रे, कसला आवाज काढला? कोण मी? हा तू. इकडे ये तू थोडा. दारूचा तर वास येत नाहीये. कान वाजतायत तुझे कान. अरे शार्दूल, खरंच आवाज आला. मस्त. थैंक भाई लोग आज फुल पार्टी करेंगे. रात भर एंजॉय करेंगे. हे घे अनिल. अजून कोण घेणार आहे? जा मरा. परत बोलू नका विचार नाही म्हणून. घे ना. संजय, तूच खरा माझा मित्र आहे. लव यू डार्लिंग. घे, तुला हवी तेवढी घे आज. सिद्धांत, मला काय सांग. तुला प्यायची असेल तू पण पी. मी आज कोणालाही काहीही बोलणार नाही. संजय, मला एक सांग, तुझ्या तर त्या सिद्धार्थमध्ये काय आहे रे? 12 महिन्याची किटकिट असते दोघात काहीतरी काही. ए शार्दूल, काय पण काय विचारतो रे? का बस जरा. याच्यामुळे ना माझं खूप मोठं नुकसान झालंय. कसलं नुकसान रे? अरे त्या डोंगराच्या पायथ्याशी ना 20 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट होतं माझं. अगदी इंटरनॅशनल लेवलचं. डील सुद्धा पक्की झाली होती, पण याने खो घातला. कारण त्यात झाडं कापली जाणार होती. झाडं परत लावून दिली असती. याच्या आधीच्या प्रोजेक्टमध्ये किती झाडं लावली तुम्ही? तू अरे झाडे लावा आणि तर नका लावू.
लोकांना काय झट फरक पडतं? झाडांपासून मिळणारा ऑक्सिजन बंद होईल ना तेव्हा कळेल तुम्हाला काय फरक पडतो ते. ए जरा मला शूला आली, जाऊन येतो. संजयने सगळं जंगल साफ केलं असतं, त्यातली झाडं तर गेलीच असती, पण त्यातल्या प्राण्यांचं काय? त्यांनी कुठे जायचं? मला एक सांग सिद्धांत, तू काय विचार करतोय त्याचा इतका? कारण तेही जीव आहेत. जसं आपल्या घरात कोणाला आपण घुसू देत नाही ना, तसंच प्राण्यांच्या घरात जर घुसलं तर ते आपल्यावर हल्ला करणारच. चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा, चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा. चुम्मा चुम्मा दे दे चुम्मा. मग हल्ली एका वाघिणीला मारलं ते चुकीचं समजतोस तू? तिने तर 12 निष्पाप लोकांचे बळी घेतले. अशा वेळी कोणताही प्राणी असो तिला मारलंच पाहिजे. मारणे हा पर्याय नाही आहे. तिला बेशुद्ध करून जंगलात सुद्धा सोडता आलं असतं. का सोडायचं? काय रे अनिल? अनिल कुठे? अरे अनिल सुसून गेलाय तो. अरे पण बराच वेळ झाला जाऊन रे. अनिल, अनिल दारूच्या नशेत कुठेतरी गेला असेल तो. शोधावं लागेल त्याला. चला शार्दूल आपण जाऊया, शोधून येऊया. तुम्ही जा पुढे, शोधा अरे. त्याला, मी येतो. तू येत नाही संजय? चल शार्दूल. अनिल अनिल, अनिल ए अनिल, अनिल. कुठे शोधायचं? अनिलला शोधणं खूप गरजेचं आहे. पण असा सापडणं कठीण आहे. एक काम कर, तू तिकडे जा, इकडे बघ. No problem. चल अनिल. अनिल अनिल, अनिल, अनिल अनिल ए अनिया, अनिल.
निसर्ग बोलतोय. खरोखरीच निसर्गापुढे माणूस किती हतबल आहे. इतके प्रचंड शोध लावले माणसांनी की त्यापुढे परमेश्वरानं थक्क व्हावं. माणसापाशी काय नाही. टेलिफोन पासून मोबाईल पर्यंत सारी यंत्र आहेत. निसर्गावर मात करण्याची अगणित साधनं त्याने शोधून काढली. अनेक रोगांवर मात करण्यासाठी औषधं शोधता शोधता आज वैद्यकशास्त्र किती पुढं गेलंय. इतका बुद्धिमान आणि संशोधक माणूस, पण शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. एकदा का सुनामी लाटांचा तडाखा सुरू झाला की त्याला त्यात प्राण गमवावेच लागतात. भूकंपाने आज अनेक देश उद्ध्वस्त केले आहेत. निसर्गाचा कोप झाला की सुधारणेच्या शिखरावर पोहोचलेली राष्ट्रही जमीनदोस्त होतात. निसर्गाच्या हल्ल्यांपुढे माणूस दुर्बल ठरतो. माणूस दयावंत असतो, पण निसर्गाला दयामाया माहीत नाही. कुणाच्या प्रेरणेने तो असा क्रूर डाव खेळत असतो हे अजूनही माणसाला कळलेलं नाही. अखेर हे सगळे डाव मांडणारी ती शक्ती आहे कोण? 2 रूपं आहेत निसर्गाची, सौंदर्य आणि क्रौर्य. त्याच्या क्रौर्यापुढे माणसाला काही करता येत नाही.